श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 111 ते 126। या अध्यायामध्ये सिंधू दैत्याचा वध, गणेशाचा विवाह आणि अवतार समाप्ती या कथा आहेत। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव व्यासांना गणेशाच्या विवाहाची कथा सांगत आहेत। ते पुढे म्हणाले, हे मुने, शिष्टाईसाठी आपली निवड झाली याचा नंदीला खूपच आनंद झाला। तो मोठ्या धिटाईने गंडकी नगरात प्रवेशला आणि दिमाखाने चालत सिंधूच्या प्रासादापाशी आला। त्याने द्वारपालांना आपल्या येण्याचा उद्देश सांगितला। त्यांनी त्याला सिंधूच्या राजसभेत नेले। तेथे कोणीही त्याच्याशी बोलले नाही। त्याच्या येण्याची साधी दखलही कोणी घेतली नाही। म्हणून नंदी स्वतःच सिंधू दैत्याच्या समोर गेला व म्हणाला, हे सिंधू, मी नंदी आहे। मी कामधेनूचा पुत्र असून शंकराचे वाहन आहे। शिवपुत्र गणेशाच्या आज्ञेने मी येथे आलो आहे। तू सर्व देवांना जिंकून बंदिवान केले आहेस। त्यांना तू विनाशर्त मुक्त करावे असा गणपतीने तुला संदेश दिला आहे। ते ऐकून सिंधू संतप्त झाला। तो नंदीला म्हणाला, कोण शंकर, कोण गणेश, मी कोणालाही ओळखत नाही। मी कोणालाही घाबरत नाही। तू येथे दूत म्हणून आलेला आहेस, म्हणून राजशिष्टाचाराला धरून मी तुझी गय करतो। अन्यथा तुला नांगराला जुंपले असते। नंदीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही। संतापलेल्या नंदीने नुसत्या श्वासोच्छवासाने त्याला सिंहासनावरून खाली पाडले आणि गणेशाकडे परतला। त्याने सिंधूकडील सर्व वृत्त निवेदन केले। तो पुढे म्हणाला, त्या दृष्टाचे मरण जवळ आले आहे, म्हणून तो कोणाच्याही ऐकत नाही। आता युद्ध अनिवार्य आहे। शिष्टाई फसली म्हणून गणेशाने युद्धाची तयारी केली। दुसऱ्या दिवशी नंदी, भृंगी, भूतराज, वीरभद्र, पुष्पदंत आदी महावीरांनी आणि शिवगणांनी सिंधूच्या नगरावर स्वारी केली। त्यांचा प्रतिकार करण्यासाठी दैत्यसेनाही त्वरेने धावली। बघता बघता एकच धूमचक्री उडाली। शिवगणांनी आपल्या पराक्रमाने त्या सर्वांचा संहार केला। ही पराभवाची वार्ता कळताच सिंधू अश्वारूढ होऊन अपार सेना घेऊन युद्धभूमीत आला। त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच गणेशही युद्धसज्ज होऊन मयुरावर बसला। शंकरही नंदीवर बसून कोट्यावधी गणांसह युद्धभूमीत आला। उभय पक्षी तुंबळ युद्ध झाले। वीरांच्या गर्जनांनी आणि शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने दशदिशा दुमदमून गेल्या। त्यावेळी नंदीने चपळाईने हालचाल करून सिंधूच्या घोड्याच्या पोटात आपली शिंगे खुपसली। तो जायबंदी होऊन खाली कोसळला। संतापलेल्या सिंधूने आपल्या सैन्याचा तीव्र शब्दात निषेध केला। तेव्हा कौस्तुभ आणि मैत्र हे त्याचे दोन प्रधान पुढे येऊन ईर्षेने युद्ध करू लागले। वीरभद्र आणि कार्तिकेय यांनी मोठा पराक्रम करून त्यांचा वध केला। प्रधानांच्या मृत्यूने सिंधू अधिकच चवताळला। त्याने गंधासूर, मदनासूर, वीरध्वज, महाकाय आणि शार्दूल या दैत्यवीरांच्या सहाय्याने 7 व्यूह रचले। ते शिवगणांनी रचलेल्या व्यूहाचा भेद करू लागले। उभय पक्षी घनघोर युद्ध झाले। राक्षसांनी शिवसेनेवर वृक्ष, पाषाण व पर्वताचा जोरदार मारा केला। शिववीरांनी शर्थीचे युद्ध करून दैत्यसेनेची पार वाताहाल केली। त्यांची प्रचंड हानी झाली। ते दृश्य पाहून सिंधूच्या अंगात रणमत संचारला। शिवसैन्याची कत्तल करत तो त्वेषाने पुढे घुसला। वीरभद्र, पुष्पदंत, श्यामल, लंबकर्ण, रक्तलोचन, सोमदत्त, भग, दावानल व पंचानन या सर्व महायोद्ध्यांना आपल्या खड्गाचे पाणी दाखवून तो गणेशावर धावला। ते पाहून चवताळलेल्या गणेशाने त्याचा एक हातच तोडला। तेव्हा तो दुसऱ्या हातात खड्ग घेऊन धावला। तर काय आश्चर्य, त्याला युद्धभूमीत सर्व गणेशच दिसू लागला। मागे गणेश, पुढे गणेश, जिकडे तिकडे गणेशच गणेश। तो पुरता चक्रावून गेला। काय करावे हेच त्याला कळेना। आत्ता आपला वध निश्चित आहे असे वाटून तो युद्धभूमीतून पळून गेला। या विजयाने शिवगणांना मोठा आनंद झाला। त्यांनी गणेशाचा उत्स्फूर्त जय जयकार केला। गणेश त्वरेने कार्तिकेयपाशी धावला। तो मूर्छित पडला होता। असंख्य शिवगणही मरून पडले होते। गणेशाने आपल्या अमृतमयी कृपादृष्टीने त्या सर्वांना पुन्हा सचेत आणि अव्यंग केले। इकडे पराभवाची नामुष्की घेऊन पळालेला सिंधू आपल्या प्रासादात प्रवेशला। हात गमावल्यामुळे तो निराश झाला होता। त्याची अवस्था पाहून दुर्गा नामक त्याची पत्नी
फारच अस्वस्थ झाली. तिने देवांना मुक्त करून गणेशाला शरण जाण्याची त्याला पुष्कळ विनवणी केली, पण त्याने तिचे जराही ऐकले नाही. त्याने आपल्या जखमांवर औषधोपचार करून घेतले आणि निर्वाणीचे युद्ध करण्याचा मनोमन निश्चय केला. दुसरा दिवस उजाडला. सिंधूच्या आज्ञेने त्याचे कल आणि विकल हे 2 मेहुणे प्रचंड सेनेसह युद्धभूमीत आले. त्यांना पाहताच नंदी आणि पुष्पदंत पुढे सरसावले. चवताळलेल्या नंदीने शत्रुपक्षात घुसून आपल्या धडकांनी, शिंगांनी, पायांनी व शेपटीच्या तडाख्यांनी हजारो दैत्यांना काळदाढेत लोटले. शेवटी कलाने प्रयत्नांची शिकस्त करून त्याला पाशाने बांधले. नंदीला संकटात पाहून वीरभद्र आणि कार्तिकेयांनी अपूर्व पराक्रम करून कल आणि विकल यांचा वध केला. नंदीला बंधनमुक्त केल्यावर त्या तिघांनी मिळून दैत्य सैन्याचा मोठा संहार केला. ते पाहून भयभीत झालेले असुरवीर प्राणरक्षणार्थ पळून गेले. मेहुण्यांच्या मृत्यूच्या वार्तेने सिंधू अनिवार्य शोक करू लागला. तेव्हा त्याच्या धर्म आणि अधर्म या 2 पुत्रांनी त्याचे सांत्वन केले. ते पुढे म्हणाले, तात, आम्हाला युद्धाची अनुज्ञा द्या. आम्ही शत्रूची मस्तके कापून तुमच्या समोर आणतो. ते ऐकून सिंधूला मोठे समाधान वाटले. त्याने बरेच सैन्यबळ देऊन त्यांना युद्धास पाठवले. त्यांनी सरळ सरळ गणेश दूतांवरच हल्ला केला. ते पाहून कार्तिकेय पुढे सरसावला. त्याने दैत्याची अपार हानी केली. तो ऱ्हास पाहून चिडलेल्या धर्म अधर्माने त्याच्यावर अविरत शरवृष्टी केली. त्या बाणांची पर्वा न करता कुमार पुढे पुढे जात राहिला. त्याने आपल्या उजव्या 6 हातांनी धर्माची तर डाव्या 6 हातांनी अधर्माची मानगूट धरली आणि त्या दोघांना वेगाने गरागरा फिरवून दणकन खाली आपटले. ते ठार झालेले पाहताच दैत्यांचे अवसान गळाले. ते वाट फुटेल तेथे पळून गेले. पुत्रनिधनाच्या वार्तेने सिंधू व त्याची पत्नी मूर्छित पडली. त्यांच्या दासदासींनी महत्प्रयासाने त्यांना शुद्धीवर आणले. शक्रपाणी हा सिंधूचा पिता. त्याने त्या दोघांचे सांत्वन केले. त्याने सिंधूला सन्मार्गाचा उपदेश केला आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी देवांना बंधमुक्त करून गणेशाला शरण जा असा सल्ला दिला. पण सूड भावनेने पेटलेल्या आणि अपयशाने विवेक घालवून बसलेल्या सिंधूने त्याचे म्हणणे साफ धुडकावून लावले. मग सर्व सैन्यबळ एकवटून तो त्वेषाने युद्धभूमीवर आला. त्याने आपल्या खड्गाने गणसेनेत एकच हाहाकार माजवला. त्याला आवरण्यासाठी गणेशाने सैन्याचे नेतृत्व कुमाराकडे सोपवले. त्याने सिंधूच्या सैन्यावर बाणांची वृष्टी करून मोठा संहार केला. नंदी, शृंगी, भृंगी, पुष्पदंत आदी शिवगणांनी पराक्रमाची शर्थ करून असंख्य दैत्य मारले. तेव्हा संतप्त सिंधूने शिवाच्या सैन्यावर अग्न्यस्त्राचा प्रयोग केला. त्या अस्त्राने उत्पन्न झालेल्या अग्निज्वाला शिवगणांना भस्मसात करू लागल्या. तेव्हा गणेशाने आपल्या परशुवर कृतांताची योजना केली. त्याबरोबर एक अकराळ विक्राळ पुरुष प्रकट झाला. त्याने अस्त्रजन्य प्रलयाग्नी गिळून टाकला. मग तो राक्षसांचे समूहच्या समूह खाऊ लागला. त्या कालपुरुषापुढे सिंधूचे काहीच चालले नाही. हतवीर्य होऊन तो आपल्या नगरात परतला. त्यावेळी नारदांनी शिबिरात जाऊन गणेशाची भेट घेतली. त्याला सिंधुवधास विलंब लावू नको अशी विनंती घेतली. त्यांचा मान राखण्यासाठी गणेशाने तत्क्षणी सिंधुवधाची प्रतिज्ञा केली. दुसरा दिवस उजाडला. सिंधूला युद्धभूमीवर आणण्यासाठी गजाननाने नंदी, भृंगी, वीरभद्र आणि भूतराज या चौघांना गंडकी नगरात पाठवले. त्यांनी प्रचंड रूपे धारण करून तेथे एकच धुमाकूळ घातला. ती नगरी पार उद्ध्वस्त करून टाकली. सर्वत्र एकच हल्लाकल्लोळ माजला. ते वर्तमान कळताच सिंधूची पत्नी त्याला काकुळतीने विनवण्या करू लागली. नाथ, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवांना मुक्त करून गणेशाला शरण जा. पुढील अनर्थ टाळा. तेवढ्यात भृंगीने प्रासादात घुसून तेथील मुख्य सभामंडपात मोठी नासधूस केली. घाबरलेल्या दूतांनी धावत येऊन ते वृत्त सांगितले. तेव्हा सिंधूने निर्वाणीचे युद्ध करण्याचा निश्चय केला. शस्त्रसज्ज होऊन तो युद्धभूमीकडे निघाला. गणेशही युद्धभूमीत ठाकला. बघता बघता समोरासमोर भीषण युद्ध सुरू झाले. दोन्ही महावीरांनी परस्परांवर प्रखर शरयुष्टी करून एकमेकांच्या सैन्याची बेसुमार हानी केली. शेकडो गण आणि शेकडो दैत्य धराशायी झाले. रक्ताचे पाट वाहू लागले. जिकडे तिकडे प्रेतांचे खच पडले.
चवताळलेल्या सिंधूने सरळ गणेशावरच चढाई केली. तेव्हा गजाननाने ब्रह्मांड व्यापून टाकणारे अतिविराट स्वरूप धारण केले. त्याचे मस्तक आकाश भेदून वर गेले होते. दोन्ही पाय पाताळात रोवले गेले होते. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्तीसमान प्रखर तेज प्रकट झाले. ते तेज असह्य होऊन सर्वांनी आपले डोळे झाकून घेतले. सिंधूसहित अनेक महावीर मूर्छित पडले. काही वेळाने सिंधू सावध झाला. पूर्वी सूर्याने त्याला, जो आपले मस्तक गगनापर्यंत उंच नेईल, त्याच्या हातून तुला मुक्ती मिळेल असे सांगितले होते. त्या वचनांचे स्मरण होताच त्याची सर्व भीती नाहीशी झाली. समोर साक्षात आपला मृत्यूच उभा आहे याची जाणीव असूनही तो खडग उगारून गणेशावर धावला. तेव्हा तो शिवपुत्र सौम्य रूप धारण करून मयुरावरून खाली उतरला. मग त्याने क्षणाचाही विलंब न करता सिंधूच्या नाभिस्थानाचा वेध घेऊन परशू भिरकावला. तो वार चुकवण्याचा सिंधूने खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. परशूच्या वाराने त्याचे पोट चिरले जाऊन त्यातील अमृत संचय बाहेर ओघळला. नंतर त्याच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तो बलाढ्य महादैत्य मोठी किंकाळी मारून खाली कोसळून गतप्राण झाला. सिंधू दैत्याचा वध करून गणेशाने विजय मिळवला. तेव्हा सर्व गणांनी उत्स्फूर्तपणे त्याचा जय जयकार केला. जयवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला. त्रिभुवनात आनंदी आनंद पसरला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांनी आणि ऋषीमुनींनी चिदानंद, परब्रह्म, परेश, देवेश, गुणेश, गुणसागर, मयुरेश, ईश्वर अशा अनेक नावांनी त्याची स्तुती केली. ही स्तुती सर्व विघ्ननाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सिंधूच्या वधाने दैत्यांच्या संघटित शक्तीचा बिमोड झाला. देव बंधनमुक्त झाले. सिंधूचा वध झाला तेव्हा त्याचा पिता चक्रपाणी, माता उग्रा आणि पत्नी दुर्गा ही मंडळी गंडकी नगरातच होती. त्यांनी रणभूमीवर जाऊन अपार शोक केला. चक्रपाणीने बेल आणि चंदन काष्टांची चित्ता रचून सिंधूच्या शवाला भडाग्नी दिला. दुर्गा सती गेली. नंतर चक्रपाणीने गणेशाची भेट घेऊन त्याची नाना प्रकारे स्तुती केली. त्याला आदराने गंडकी नगरात नेले. राजसभेतील सिंहासनावर बसवून त्याची पूजा आरंभली. तेव्हा प्रचंड आवाज झाला. सर्वजण आश्चर्याने गणेशाकडे पाहू लागले. त्याच्या ठाई सर्वांना पंचायतन दिसू लागले. सूर्य, विष्णू, शिव, गणेश आणि देवी ही पंचमुखे असलेली मनोहर गणेश मूर्ती पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. त्यांनी मनोभावे त्याची पूजा केली. या प्रसंगी नारदही उपस्थित होते. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, गणेश अनायासे येथे आलेला आहे. ही संधी सोडू नकोस. तुझ्या सिद्धी आणि बुद्धी या 2 कन्यांचा याच्याशी विवाह लावून दे. ते ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवांनी तुझ्या कन्या आम्हाला दे असा एकच गलका केला. तेव्हा त्याने आपल्या कन्यांना बोलावले. त्या दोघींच्या हातात एक पुष्पमाला दिली आणि स्वयंवर पद्धतीने स्वतःचा पती निवडण्यास सांगितले. त्या भगिनींनी गणेशाच्या गळ्यातच वरमाला घातल्या. ब्रह्मदेवाने विधीपूर्वक कन्यादान करून त्यांचा गणेशाशी विवाह लावून दिला. सिद्धी व बुद्धी यांना बरोबर घेऊन गणेश आपल्या गणांसह शंकराच्या आश्रमात परतला. त्या परिसरात एक सुंदर आणि विस्तृत नगर निर्माण केले. त्या नगराच्या पूर्वेस रती मदन व मार्जारी देवी, दक्षिणेस शिवपार्वती व विरजा देवी, पश्चिमेस वाराहधरणी व आश्रया देवी, तर उत्तरेस लक्ष्मी नारायण व मुक्ती देवी यांची स्थापना करून मंदिरे बांधली. गणेशाच्या इच्छेने 33 कोटी देवांनी अंशरूपाने तेथे वास्तव्य केले. या गणेशपुरीची विधीपूर्वक यात्रा केल्याने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतील असा गणेशाने त्या क्षेत्राला वर दिला आहे. गणेशपुरीत प्रदीर्घ काळ वास्तव्य केल्यानंतर धर्माची सर्वत्र उत्तम जोपासना चाललेली आहे हे पाहून गणेशास मोठे समाधान वाटले. एके दिवशी त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश व आपल्या सर्व आप्तेष्टांना पाचारण केले. तो त्यांना म्हणाला, देव हो, सिंधू दैत्याच्या वधासाठी मी अवतार घेतला होता. त्याच्या जाचातून सर्व देवांची मुक्तता करून मी अधर्माचाही नाश केला आहे. माझे नियोजित अवतार कार्य पूर्ण झाले आहे. तुम्ही मला निजधामास जाण्याची आज्ञा द्या. गणेशाचे बोलणे ऐकून सर्व देवांना अतिशय दुःख झाले. पार्वतीला शोकावे गावरेना. पुत्रवियोगाच्या कल्पनेने ती फारच दुःखी झाली. तिचे सांत्वन करताना तो म्हणाला, माते, शोक करू नकोस. कालांतराने सिंदूर दैत्याचा वध करण्यासाठी
मला अवतार घ्यावाच लागणार आहे, तेव्हाही मी तुझ्या पोटी जन्म घेईल. कार्तिकेयाने 12 हात पसरून त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले. तो रडू लागला. गणेशाने त्याला प्रेमाने कुरवाळले. आपले मयूर हे वाहन त्याला भेट म्हणून दिले. त्याचे मयुरेश्वर असे नाव ठेवले. मग जो कोणी संकटकाळी माझे स्मरण करील, त्या संकटात मी त्याचे रक्षण करीन, असे अभिवचन देऊन गणेशाने गुप्त होऊन आपल्या अवताराची समाप्ती केली. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, असे आहे मयुरेश्वराचे अद्भुत चरित्र. जो कोणी हे चरित्र पूर्ण श्रद्धेने श्रवण किंवा पठन करील, त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती आणि धन प्राप्त होईल. त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. हे चरित्र श्रवण करणारा शूद्र जरी असला तरी त्याचा उद्धार होईल, हे सत्यवचन आहे. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 111 ते 126 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.